रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय। तसेच सागरी किनारपट्टी भागामध्ये समुद्र खवळला असून किनारपट्टी भागामध्ये लाटांचं तांडव पाहायला मिळतोय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी। पाहूया। रत्नागिरी जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं आहे आणि त्यातच जर पाहिलं तर सागरी किनारपट्टी लगतच्या भागाला या ठिकाणी अक्षरशः झोडपून काढल्याचे चित्र दिसून येत आहे। आपण सध्या अरबी समुद्र किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आहोत आणि समुद्राला अक्षरशः उधाण आलेलं आहे। लाटांचं तांडव या ठिकाणी आपल्या दृश्यातून पाहत आहात। जवळपास समुद्र किनारपट्टी लगतच्या भागामध्ये 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने या ठिकाणी वारे वाहण्याचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे। त्यांनी नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचा आणि लाटा या ठिकाणी पाहण्यासाठी न येण्याचा देखील इशारा हा प्रशासनाने दिलेला। आपण जर दृश्यातून पाहिलं तर अक्षरशः लाटांचं तांडव या ठिकाणी रत्नागिरीच्या समुद्र किनारपट्टीवर आपल्याला दिसत आहे। रत्नागिरी जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे आणि त्यातच आता मच्छीमारांना देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मच्छीमारीसाठी समुद्रामध्ये न उतरण्याचं देखील आवाहन हे प्रशासनाने दिलेला। हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे रत्नागिरी जवळच्या समुद्र किनारपट्टीवर आपण आहोत आणि अक्षरशः लाटांचं तांडव आपल्याला रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।